अगं मी झाडू मारायला आलीये. तुझे बाबा म्हणे सगळ्यांना फिरायला घेऊन जाणार आहेत. तू नाही गेलीस बाहेर? मला माहितीये, युवीने सांगितलं होतं. मग तू का नाही गेलीस बरं? मला झोपायचंय. का? काय झालं? काय नाही. अगं हे बघ, तू मला सगळं सांगू शकतेस. तुला काय हवं नको ते बिनधास्तपणे मला सांग. मी आहे ना तुझ्या सोबत. मला बाबांचा राग आलाय. का? काय झालं? हल्ली माझ्यासाठी त्यांना वेळच नसतो. माझ्याकडे लक्षच नाही देत. अगं बाबांना ना खूप कामं असतात, म्हणून तर त्यांनी मला तुझ्यावर आणि घरावर लक्ष ठेवायला सांगितलंय. तुम्हाला? हो. हे बघ, तुला यापुढे काही हवं असेल ना तर तू मला सांग. मी आहे ना तुझ्यासोबत. आणि तुला माहितीये का, मला सुद्धा अगदी तुझ्यासारखी गोड मुलगी होती. तुझ्यासारखेच डोळे, तुझ्यासारखेच केस आणि तुझ्यासारखीच बोलायची ती. मग आता कुठे असते ती? ती आता या जगात नाही. देवाघरी गेली ती. माझी मम्मा पण देवाकडे गेली. जो माणूस देवाकडे जातो तो परत कधी नाही येत. नाही ग पोरी, देवाघरी गेलेली माणसं परत कधीच येत नाही. देव त्यांना आपल्याकडेच ठेवून घेतो. हो, पण तू आता काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. तुझ्या आत्या आजीला जेव्हा वेळ नसेल ना तेव्हा मी तुला फिरायला घेऊन जात जाईन. ना त्यापेक्षा आपण असं करूया का, आपण आत्ताच देवळात जाऊया आणि त्या देवबाप्पाला सांगूया तुझ्या आईला आणि माझ्या सोनीला परत पाठव म्हणून. देवबाप्पा खरंच पाठवेल? हो, अगदी नक्की पाठवेल बघ. आपण त्याला अगदी मनापासून सांगूया, मग त्याला आपलं ऐकावंच लागेल. चल आपण आत्ताच जाऊया देवळात. नको, पुन्हा कधीतरी जाऊया. का ग? चल ना, आपण पटकन जाऊ आणि पटकन येऊ बघ. नको, नंतर जाऊया. दादा, काय नाही, मगाशी विहंग जे म्हणत होता दुबईला जाण्यासंदर्भात, तेव्हा तू अरे ते मी करतो रे मॅनेज गौरा. पोस्टपोन करेन, मी नाही जाणार आहे आता. अरे पण का? अरे कारण आर्याची परीक्षा आहे, कसं जाऊ? दादा, मागे जे प्रकरण झालं तेच दादा होळकरचं, त्यामुळे तू जाणं टाळतोयस का? त्याचा काय संबंध? दादा, दादा मला माहितीये की मी तुझी जागा या घरात कधीच नाही घेऊ शकत. पण दादा, अरे तुझ्या ऍब्सेन्स मध्ये 4 दिवस घराची काळजी मी नक्कीच घेऊ शकतो. पण हे बघ दादा, मला असं वाटतं की तू ही संधी नाही सोडली पाहिजे. हो सत्रित, मलाही नक्की कळायला हवं काय प्रॉब्लेम आहे. अरे प्रॉब्लेम काहीच नाहीये. मी आता याला तेच म्हटलं, आर्याची परीक्षा आहे यार. हे बघ विहंग, आता हे जे काही लाचखोरीचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये मुंबईच्या इतक्या वाऱ्या झाल्या. आर्याकडे खूप दुर्लक्ष झालं यार माझं. मला माझ्या मुलींबरोबर थोडासा वेळ द्या ना. मुलींकडे? आय मीन मुली बरोबर, आर्या बरोबर. तिची परीक्षा आहे. दादा, तू आर्याची काळजी कशाला करतोस? अरे आम्ही आहोत ना सगळे. मी लक्ष देतो तिच्या अभ्यासाकडे, बस. सत्तेरी, तू एक गोष्ट बऱ्याचदा विसरतोस. मी फक्त तुझा मित्र नाहीये, बिझनेस पार्टनर सुद्धा आहे. हे डील आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, तेव्हा तू जातोयस. हॅलो. हो नाही, माझ्यावर कोणालाही संशय आलेला नाही. हो, असं सारखं सारखं तुमच्याशी फोनवर बोलायला नाही जमणार मला. मला सांगितलं ना 10 वेळा की तुमचं काम होईल म्हणून. हो, इथे एखाद्याला जरी संशय आला ना तर सगळं मुसळ केरात जाईल. हो, आणि त्या पोरीचा बाप, त्याची तर अगदी गरुडासारखी नजर असते त्या पोरीवर. त्याही त्या मुलीला नजरेआड होऊ देत नाही.
तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचं काम होईल. आणि हो, जरा माझ्या अकाउंटला पैसे जमा करा. बर चला, ठेवते मी. शुभ्रा, मंजिरी बोलते. मंजिरी, सरनाईक. बोला मंजिरी सरनाईक. हे तुम्ही चुकीचं वागलात सत्यजित. 7 वर्षांनंतर पुन्हा तेच वाक्य. जुन्या गोष्टींबद्दल नाही बोलत आहे मी, त्यात मला फारसा रसही नाही. शुभ्राबद्दल बोलते. शुभ्राबद्दल काय काय केलं मी? ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुमचा नंबर शुभ्राला देण्याची काय गरज होती? इतरांप्रमाणेच तुम्ही सुद्धा कोर्टाचा निर्णय झुगारून लावाल असं वाटलं नव्हतं मला. माझ्या बाबतीत अशा अनेक गोष्टी आहेत मंजिरी, त्यांच्याबद्दल तुला आता काहीच वाटत नाही. तुमच्या या वागण्याविरोधात तक्रार केली तर तुम्हाला अटक होऊ शकते, माहिती आहे ना तुम्हाला? कोण करणार तक्रार? तू. हे बघा, मी तुमच्याशी अगदी सरळपणे बोलते. वाकड्यात शिरू नका प्लीज. आता शुभ्रा, मी आणि तुमच्यात न्यायालयाचा निर्णय आहे. एक मिनिट मंजिरी सरनाईक, एक मिनिट. न्यायालयाचा निर्णय असा आहे की मी माझ्या मुलीला भेटू शकत नाही. इनफॅक्ट ज्या प्रिमायसिस मध्ये ती असेल त्या प्रिमायसिस मध्ये मी जाऊ शकत नाही. पण माझ्या मुलीनं मला फोन करू नये असं न्यायालयाच्या निर्णयात कुठेही म्हटलेलं नाही. अच्छा, आता या कोर्टातल्या टेक्निकॅलिटीजला धरून तुम्ही माझ्याशी बोलणार आहात तर? ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत त्याच्याशी बोलावं, हे माझं जुनं तत्व आहे. तुला काय वाटलं मंजिरी? परवा हॉस्पिटलमध्ये मला पहिल्यांदा कळलं तुमच्याबद्दल? नाही. ज्या दिवशी तू दया दाखवून मला त्या क्लिनिकमध्ये सोडून आली होतीस ना, त्या रात्रीच तुझी सगळी माहिती होती माझ्याकडे, सगळी. तुझ्या गाडीचा नंबर, तू कुठे राहतेस, तुझ्या बिल्डिंगचं नाव, विंग, फ्लोर, फ्लॅट नंबर, तुझी बिल्डिंग कुठल्या रंगाची आहे, तुझ्या बिल्डिंगच्या आसपास कुठली झाडं आहेत, सगळं सगळं माहिती होतं मला मंजिरी. पण तरीही मी आताताईपणा केला नाही. मनात आणलं असतं तर त्याच रात्री तुमच्या घरात घुसू शकलो असतो, पण मी नाही केलं तसं. संयम ठेवला मनावर. सत्यजित, गेल्या 7 वर्षात मी खूप सांभाळलंय सगळं, स्वतःला, माझ्या मुलीला. आणि आता तुम्ही. पण 7 वर्षापूर्वी तू जे वागलीस ते करण्याचा तुला काहीही हक्क नव्हता मंजिरी. आपल्या नात्यात जे काही झालं त्याला सर्वस्वी तुम्हीच कारणीभूत होतात. हो ना, आणि त्याची शिक्षाही भोगलेली. पण म्हणून तू जगाच्या नकाशावरून गायब झाली. एखादा अवयव तोडून टाकावा तसं माझ्या शुभ्राला तोडलंस माझ्यापासून कायमचं. हा, ते करण्याचा तुला काहीच हक्क नव्हता मंजिरी. मी काय करायला हवं होतं आणि काय नको हे सांगणारा मी कोण असत ना? हे बघा, मला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालंय माझं. बाकीच्या गोष्टी उकरून काढण्यात मला काहीच आनंद नाहीये.
ठेवते मी फोन. अगं 7 वर्षांनंतर फोन केलायस, हे तरी विचार की कसे आहात. एनिवे, तू न विचारता मी तुला सांगतो, मी छान आहे. आणि आता तुझा फोन येऊन गेला, आता मी उत्तम आहे. गुड नाईट. कधी कधी कसं होतं मंजुषा, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आणि लहान मुलांच्या बाबतीत तर आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. अरे हो, पण तू आर्याशी काही बोललास का? हो, झालं. काय म्हणाली ती? काही नाही, म्हणजे माझ्याशी बोलताना एकदम नॉर्मल होती ती. अरे पण मग ती रडत का होती हे विचारलंस का? विचारलं मी तुला मंजुषा. मला म्हणाली की त्या दिवशीच नेमकी शाळेत तिला ती कुठली ती रेड रायडिंग हुडची गोष्ट सांगितली. ते आठवून आठवून तिला रडायला येत होतं. एवढंच ना? मी उगाच पॅनिक झाले बघ. विहंग पण मला म्हणाला की काय? हेच की तुझाही स्वभाव तुझ्या भावासारखा होत चाललाय. लहान सहान गोष्टींवर पॅनिक आणि इमोशनल होता तुम्ही. त्याला सांग, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं त्याच्यामुळे झालं. फालतू ती दुबईची ट्रिप माझ्या गळ्यात मारली, आणि तो नाही का त्याच्या फॅमिलीच्या बाबतीत इमोशनल. तसं नाही दादा, त्याला असं म्हणायचं होतं की तू त्याची बाजू घेऊ नको, कळलं ना? आणि त्याला सांग की दुबईची ट्रिप झाली ना की मी विसरून जाणार आहे ऑफिस, तोंड सुद्धा दाखवायला येणार नाही. त्यानंतर माझा सगळा वेळ फक्त आणि फक्त आर्यासाठी असेल. ती म्हणेल तीच पूर्व दिशा, कळलं? काय झालं? टीचरने तुला पनिशमेंट केली का? तरी घरचे सांगत होते ना की मस्ती करू नकोस म्हणून. मी गुड बॉय आहे, मला का करतील स्कूल मध्ये पनिश? मग काय झालं? माझ्या बेस्ट फ्रेंडचा अथर्वचा बर्थडे होता. मग बर्थडेला चॉकलेट द्यायला बेस्ट फ्रेंडला सोबत देतात, पण अथर्वने मला नाही दिलं. त्याने तुषारला लिहिलं. आता तू माझा बेस्ट फ्रेंड नाहीये. बरोबर आहे तुझं, मला पण नाही आवडत असं, पण मला तर अथर्वचा राग आलाय. तुला कोणाचा राग येतो? मला बाबांचा राग आलाय. बाबांचा का? काय ते नाही, सांग मला, तुला बाबांचा राग का येतो? जाऊ दे, नंतर सांगेन. ए नाही नाही, तुम्ही बरं नाही करत. तुम्हाला काही नाही सांगत, आणि माझ्याबरोबर खेळायला पण येत नाही. मला आता होमवर्क आहे. अगं आर्या, आर्या! सत्य, काम झाली का रे समधी? जायचं आहे ना तुला? कामं काय आजी, सुरूच असतात. एक संपलं की दुसरं उभं राहतंय. समन सामान घेतलंच ना व्यवस्थित? आयत्या वेळेला गोंधळ वाया न कर. आजी, पहिल्यांदा निघालोय का प्रवासाला? 2-4 दिवसासाठी तर जायचंय. असून असून काय असणार आहे पॅकिंग? मी काय म्हणते सत्या, तू जाऊन आल्यानंतर आपण घरात सत्यनारायणाची पूजा घालूया. मी तसं गुरुजीसनी बोलून ठेवते. आता हे काय मध्येच? काय नाही रे, बरच दिवस झाले घरामध्ये देवाधर्माचं काही झालं नाही बघ. त्याच्या कृपेने समजा व्यवस्थित चाललं या. त्याला इसरून कसं चालेल, म्हणून म्हणलं तू आला की पूजा घालूया. नाही, आपण घालू पूजा, पण मी जाऊन आल्या नाही. मी जाऊन आलो की पहिले मी आर्याला घेऊन फिरायला जाणार मुंबईला. अगं तिला कधीच प्रॉमिस करून बसलो एस्टेल वर्ल्डला घेऊन जाईन म्हणून, अजून काही केलं नाही. अरे पण पूजा झाल्यानंतर घेऊन जा की तिला. नाही कुठं म्हणते मी. नाही आजी, आधी आर्या मग पूजा. सत्या, मुंबईला जायचं कारण आर्याच आहे, दुसरं कोणी नाही? दुसरं काही कारण नाही ना? नाही, म्हणजे तुला काय म्हणायचं ते आलंय माझ्या लक्षात, पण तसं काय बी नाही.
आर्याकडे गेल्या काही दिवसात बरंच दुर्लक्ष झालंय माझं, पण आता नाही, मी तिच्यासाठीच चाललोय. बरं आजी, काल मंजिरीचा फोन येऊन गेला. खरं? मग काय म्हणली ती? म्हणली माझ्या मुलीपासून लांब राहा. काय? तिची काय एकलीचीच पोर आहे ती? मुधोळकरांचं बिरागात आहे तिच्यात. ते कसं, ते काय बी असलं आजी, तरी कायद्यानं मला बंदी आहे शुभ्राला भेटाया. त्याचीच आठवण करून दिली मला मंजिरीनं पुण्यांदा. तिला कळलंय की मी आज शुभ्राला माझा नंबर देऊन आलो म्हणून. सांभाळून र बाबा, नाही म्हणजे मंजिरी काय करायची नाही खात्री आहे माझी, पण सरनायकांचं काय सांगता यायचं नाही. तू शुभ्रा संग बोलतो हे त्यासनी कळलं तर लई राग येईल बघ, आणि मग त्यांनी रागाच्या भरात काय दुसरं संकट उभं करायला न. आजी नग काळजी करूस, जे काही करीन ते समजून उमजून आणि जपून करेन. मला हौस आहे का पुन्हा जेलात जायची. चल आता इशे काढला तेच तर करतो माझं पॅकिंग, तुझा आराम करत जा. हो, अहो मी काढलेली बातमी एकदम खरी आहे. त्या पोरीचा बाप 4 दिवसांसाठी बाहेरगावी जाणार आहे. हा चान्स आपल्याला परत मिळणार नाही. आपलं काम पूर्ण करण्यासाठी हीच संधी चांगली आहे. तुम्ही तुमचा निर्णय मला लवकरात लवकर कळवा. बरं, ठेवते फोन मी. काय? कुणाशी बोलत होता? ते आमच्या गावचे सावकार आहेत ना, त्यांनी माझी जमीन हडप केली. मी संभाषणाचा विषय नाही विचारला, कुणाशी बोलत होता त्या माणसाचं नाव विचारलं. ते आमच्या इथले एक समाजसेवक आहेत. कोण समाजसेवक? ते खूप भला माणूस आहे तो. शैलाताई, त्या भल्या माणसाचं काहीतरी नाव असतं की नाही? हो हो आहे ना. ते समाजसेवक ते दादासाहेब. दादासाहेब? हो, ते दादासाहेब कदम. हा, मग त्यांचं काय? त्यांनाच फोन केला होता मी. बघावं म्हटलं काही होतंय का ते. पण तुम्ही तर म्हणाला होतात की तुमची जमीन कायमची गेली म्हणून. हो, पण ते कसं असतं ना ताईसाहेब, माणसाला एक वेडी आशा असते ना. आणि खूप चांगले आहेत होते, सगळ्यांनाच मदत करतात. मलाही म्हणाले होते बघतो काही करायला येतं का, म्हणून मग मी त्यांना फोन केला. या घराचा एक नियम आहे शैलाताई, घरातल्या लहान मुलांनी आणि नोकर माणसांनी घरातल्या इतर कुठल्याही जबाबदार माणसाला विचारल्याशिवाय फोनला हात लावायचा नाही. पहिली वेळ आहे म्हणून ठीक आहे, पुढच्या वेळेसपासून काळजी. फोनला हात नाही लावायचा. मनो, मनो. काय बाबा? बघ, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. हा, बोला ना. म्हणजे आताच मी महाबळे वकिलांशी बोललो. महाबळे वकील? आता इतक्या वर्षांनी त्यांची काय गरज आहे आपल्याला? कारण इतक्या वर्षात सत्यजित मुधोळकरची सावली आपल्या घरावर कधी पडली नव्हती. माझा त्या माणसावरती काडी मात्र विश्वास नाहीये. ब्रह्मदेवाने जरी मला सांगितलं ना की त्याच्यावरती विश्वास ठेव, तरी सुद्धा तो बसणार नाहीये. तो हॉस्पिटलमध्ये येऊन शुभ्राला भेटून गेलाय आणि आपण कुठे राहतो हे सुद्धा त्याला कळलंय. उद्या तो काय करेल याचा मला भरोसा नाही. बाबा,
अजून तरी ते तसं काही वागलेले नाही. तर तसं वागायची वाट बघत मी थांबणार नाहीये, म्हणून मी महाबळेंना फोन केला. तेव्हा त्यांनीच मला सांगितलं की हॉस्पिटलमध्ये येऊन त्याने कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला, आपण त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ शकतो. मग काय, माझ्या ओळखीचे एसीपी जोशी आहेत, त्यांना हे सगळं सांगावं आणि त्याच्या विरुद्ध काहीतरी कंप्लेंट करून ठेवावी असं मला वाटतं. पण कुठली ऍक्शन घेण्यापूर्वी म्हटलं तुला सांगावं, तुझ्या कानावर गोष्ट घालावी, म्हणून मी तुला मुद्दाम बोलवतो. माझ्या लक्षात येत आहे तुम्हाला काय म्हणायचंय ते. तुम्ही पाण्यात दगड मारून पाण्यावर किती तरंग उठतात हेच बघताय, नाही का? या 7 वर्षांनंतर सुद्धा माझ्या मनात सत्यजित बद्दल किती प्रेम, किती आपुलकी आहे हेच बघायचंय ना तुम्हाला. मी फक्त एवढंच सांगेन बाबा, सत्यजित विरुद्ध कोणतीही ऍक्शन घेण्यापूर्वी माझ्या मनाचा विचार करण्यापेक्षा शुभ्राच्या मनाचा विचार केला तर जास्त बरं होईल.